वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन लेक्चरमध्ये. आज 7 जानेवारी 2023. आज आपण आजचे करंट अफेअर्स पाहू. पुन्हा सांगतोय, या करंट अफेअर्सची PDF तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलवर मिळून जाईल, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता. एवढंच नाही तर लेक्चर हे यूट्यूबवर तुम्हाला मिळतंच, व्हॉट्सॲपवरही आपण लिंक टाकतोच, पण तरी एकदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे यूट्यूबवर डायरेक्ट नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे, सुरू करायचं आजचं लेक्चर. चलो लेट अस स्टार्ट. काय आहे आज आपल्याकडे? सगळ्यात पहिला मुद्दा, सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे की RBIने बॅन लिफ्ट केला आहे. कोणावर बॅन लावला होता आणि हा कशासाठी लावला होता, का लिफ्ट केला, ही गोष्ट आपण बघणार आहे. तर RBI लिफ्ट्स बॅन ऑन M&M फायनान्स, म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स फॉर आउटसोर्सिंग रिकव्हरी अँड रिपोझिशन एजंट्स. विषय काय समजून घेऊ. बघा काय झालं होतं, RBI हे जे M&M फायनान्स, M&M म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा. महिंद्रा अँड महिंद्रा आपल्याला माहिती आहे ट्रॅक्टर्सही बनवते. ही फायनान्स कंपनी त्यांची वेगळी, पण ट्रॅक्टर्स बनवते. महिंद्राचे ट्रॅक्टर्स आहे. तर महिंद्राचे ट्रॅक्टर्स त्यांनी विकले आणि त्याच्यावर फायनान्स कोणी केला? महिंद्रा अँड महिंद्रानी केला. ऑगस्ट 2022ची एक गोष्ट आहे की महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स यांनी पैसे रिकव्हर करण्यासाठी, जेथे लोन दिल्या जातं एखाद्या फायनान्स कंपनीकडनं, बरेचदा असं होतं की लोक डिफॉल्ट करून जातात लोनवर, नाही फेडू शकत पैसे. तर असंच झालं होतं की यांनी एक महिंद्रा कंपनीने ट्रॅक्टर विकला, त्याच्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सनी लोन दिलं आणि जे लोन दिलं त्याचं रिपेमेंट एक फार्मर होता तो नाही करू शकला. मग महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सनी काय केलं की त्यांच्या रिकव्हरी एजंट्सला सांगितलं, तर त्यांनी हे काम दुसऱ्या कंपनीला दिलं, आउटसोर्स केलं काम. बघा इथं काय म्हटलं, आउटसोर्सिंग केलं. रिकव्हरी एजंट्सला आणि रिपोझिशन एजंट्सला त्यांनी काम आउटसोर्स केलं. म्हटलं की आमचे पैसे रिकव्हर करून आणा. आता हे लोक रिकव्हरी करायला गेले आणि तिथनं ट्रॅक्टर ते आणत होते. तर त्या फार्मरनी आणि त्यांच्या मुलीनी, 23 वर्षाची मुलगी होती जी प्रेग्नंट होती, तिने विरोध केला आणि ट्रॅक्टर त्या मुलीच्या अंगावर चढला आणि त्या मुलीची तिथे डेथ झाली. मग हा मोठा मुद्दा झाला आणि याच्यामुळे मग RBIने यांच्यावर बॅन लावला होता की म्हणे तुम्ही हे आउटसोर्स करू नका, दुसऱ्या कुठल्या कंपनीला रिकव्हरी एजंट्स म्हणून तुम्ही नेमू नका, अशी व्यवस्था त्याच्यासाठी केली होती. पण आता मागच्या 3-4 महिन्यात बरेच चेंजेस आले या गोष्टींमध्ये आणि त्याच्यामुळे RBIने जो आधी बॅन लावला होता तो उठवला आहे. तर प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो की RBIने कुठल्या बँकेवर, कुठल्या फायनान्स इन्स्टिट्यूशनवर बॅन लावला होता, किंवा असंही विचारला जाऊ शकतो की RBIने कुठल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनवर लावलेला बॅन उचलला आहे. तर कंपनीचं नाव लक्षात ठेवा, कंपनीचं नाव आहे महिंद्रा फायनान्स. आय होप बॅकग्राऊंड पण तुम्हाला याचं लक्षात आलं असेल. गोष्ट मी चुकीने ऑगस्टची म्हटली, ही गोष्ट सप्टेंबर 2022ची आहे. ठीक आहे, क्लिअर. चला नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट मुद्दा काय आता आपल्याला, नेक्स्ट जो मुद्दा आहे तो आहे नवीन अपॉइंटमेंटशी रिलेटेड. अपॉइंटमेंट ॲक्च्युली ही आधीच झाली होती, आता त्यांनी चार्ज घेतला आहे. कोणी चार्ज घेतला, कशाचा चार्ज घेतला आपण बघू. सुंदररमण राममूर्ती टेक्स चार्ज ॲज मॅनेजिंग डायरेक्टर अँड CEO ऑफ BSE. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ही गोष्ट आपण डिसेंबरचे जे करंट अफेअर्स पाहिले होते त्याच्यात बघितली होती. यांची अपॉइंटमेंट झाली होती. सुंदररमण राममूर्तीला अपॉइंट केलं गेलं होतं, पण त्यांनी चार्ज घ्यायचा बाकी होता. तर यांनी चार्ज आत्ता घेतला आहे, 1 दिवस आधी, 2 दिवस आधी. तर राममूर्ती सुंदररमण यांच्या आधी आशिष कुमार चौहान हे BSEचे MD आणि CEO होते, पण त्यांनी जुलैमध्ये MD आणि CEOच्या पदावरनं राजीनामा दिला, रिझाईन केलं आणि नंतर ते गेले NSEला, म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजला. हे BSEचे फाउंडर मेंबर्सपैकी एक होते. मग ती जागा व्हॅकंट होती, आपल्याला कळलंच नाही, आपल्याला सांगितलं नाही यांनी की जागा व्हॅकंट आहे, आपणही अप्लाय केलं असतं, पण जागा व्हॅकंट होती. तर मग तिच्यासाठी अपॉइंटमेंट कोणाची झाली? सुंदररमण राममूर्तीची अपॉइंटमेंट झाली. ठीक आहे, आणि याला सेबीनी पण अप्रूव्ह केलेलं आहे ना. तर यांनी चार्ज कसा काय घेतला, कारण सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे मार्केटला रेग्युलेट करतं पूर्ण, यांनी सुंदररमण राममूर्ती यांची अपॉइंटमेंट अप्रूव्ह केली. त्याच्यामुळे मग सुंदररमण राममूर्ती यांनी आता BSEचा चार्ज आपल्या हातात घेतलेला आहे. तर पुढची जी वाटचाल होणार आहे BSEची ती यांच्या लीडरशिपमध्ये होईल. क्लिअर. हा मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर आपण आता पुढे नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट मुद्दा काय आहे आज आपल्याकडे?
नेक्स्ट मुद्दा आहे एक इन्शुरन्स कंपनीच्या प्लॅनशी रिलेटेड. बघा, आपल्याला काही असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात की एखाद्या इन्शुरन्स कंपनीचा प्लॅन दिला, स्पेशली लक्षात ठेवा LICच्या एक्झाम्स आता फेब्रुवारी मार्चमध्ये येणार आहे, तर त्याच्यामुळे इन्शुरन्स रिलेटेड गोष्टींवरही आपल्याला फोकस करायचा आहे. ठीक आहे, काय मुद्दा आहे हा? तर हा मुद्दा आहे एगॉन लाईफ इन्शुरन्स लॉन्चेस आय टर्म प्राईम इन्शुरन्स प्लॅन. तर हा आय टर्म लाईफ इन्शुरन्स प्लॅन लॉन्च केला आहे. कोणी लॉन्च केला आहे? एगॉन लाईफ इन्शुरन्सनी. एगॉन लाईफ इन्शुरन्स ही एक इंडियन लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे. पहिले यांच्यासोबत रेलिगेअर पण होती, पण आता रेलिगेअर त्याच्यातनं बाहेर पडलेली आहे. तर एगॉन ही कंपनी आहे. तर एगॉन लाईफ इन्शुरन्सने नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. प्लॅन आहे सेल्फ एम्प्लॉईड लोकांसाठी. मिनिमम जे याचं सम अश्युअर्ड असणार आहे ते 25 लाखाचं असणार आहे. ठीक आहे, 25 लाखाचं मिनिमम सम अश्युअर्डसाठी असणार आहे. त्याच्यातही नवीन जे लोक येतील याच्यात यांना 10% पर्यंतचा स्पेशल डिस्काउंट मिळणार आहे ना. आणि हे 18 इयर्सपासून तर 65 इयर्सच्या लोकांसाठी राहणार आहे. एवढंच नाही, तर 50 वर्षाच्या वरच्या व्यक्तीला जर मध्ये पण पॉलिसी टर्मिनेट करायची इच्छा झाली तर त्याला पूर्ण प्रीमियम वापस मिळण्याची पण स्कीम याच्यात यांनी ठेवली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की आय टर्म प्राईम इन्शुरन्स प्लॅन हा कुठल्या इन्शुरन्स कंपनीने आणलाय? तर नाव लक्षात ठेवायचं आपल्याला, एगॉन लाईफ इन्शुरन्स. ठीक, चलायचं नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. आता नेक्स्ट काय आपल्याकडे? नेक्स्ट मुद्दा आहे दिगंतर नावाची एक स्टार्टअप कंपनी आहे. दिगंतर, बघा इथे दिला दिगंतर. ठीक आहे ना, सॉरी, दिगंतर नावाची ही स्टार्टअप कंपनी आहे आणि यांनी आपला सेकंड सॅटेलाइट लॉन्च केला आहे. कुठल्या ऑब्जेक्टिव्हसाठी लॉन्च केला सेकंड सॅटेलाइट? तर वेदर, स्पेसचं वेदर मॉनिटर करण्यासाठी. बघा, नुसतं वेदर नाही आहे, कुठलं वेदर मॉनिटर करायचं आहे? तर स्पेसचं वेदर. म्हणजे स्पेसमध्ये असलेल्या डेब्रीज, म्हणजे स्पेसमध्ये असलेला कचरा, जुने सॅटेलाइट्स वगैरे गेले, काही झालं आहे ना, कचरा इकडे तिकडे पडू नये, याच्या व्यतिरिक्त तिथे वातावरण कसं आहे सध्या, हे सगळं मॉनिटर करण्यासाठीचं जे सॅटेलाइट लॉन्च केलं गेलेलं आहे ते सेकंड सॅटेलाइट आहे यांचं. म्हणजे कोणाचं? त्या कंपनीचं नाव काय? दिगंतर. ही एक स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारी स्टार्टअप आहे, बँगलोर बेस्ड आहे. बँगलोरची ही एक कंपनी आहे, बरोबर. याला तुम्ही रॉकेट लॉन्च केलेल्या कंपनीसोबत नका कन्फ्यूज करू फक्त आपण, कारण मागे एक न्यूज बघितली होती ज्याच्यात विक्रम S नावाचं रॉकेट लॉन्च केलं गेलं होतं आणि हे स्कायरूट नावाची एक कंपनी आहे जी हैदराबाद बेस्ड आहे, त्यांनी केलं होतं. ठीक आहे, ते रॉकेट लॉन्च केलं होतं त्यांनी, श्रीहरिकोटावरनं लॉन्च जे केलं होतं. यांनी रॉकेट नाही लॉन्च केला आहे दिगंतरनी काय लॉन्च केलं आहे? यांनी सॅटेलाइट लॉन्च केला आहे. आता सॅटेलाइट जेव्हा लॉन्च केला जातो तर ते कुठेतरी रॉकेटवर लावल्या जाईल आणि ते रॉकेट त्या सॅटेलाइटला वर घेऊन जाईल आणि मग सॅटेलाइट पृथ्वीभोवती फिरेल. तर हे कुठल्या रॉकेटद्वारे नेलं गेलं होतं? तर हे SpaceXचं ट्रान्सपोर्टर 6 मिशन जो आहे त्या रॉकेट्स, म्हणजे SpaceXच्या रॉकेटवर हे सॅटेलाइट लावलं गेलं आणि यांनी त्याला स्पेसमध्ये पोहोचवलं. कुठल्या मिशनच्या अंडर? तर या मिशनचं नाव आहे ट्रान्सपोर्टर 6. ठीक आहे, तर यांचं हे जसं मी म्हटलं हे सेकंड सॅटेलाइट आहे. दोन्ही जे सॅटेलाइट्स आहे ते स्पेस वेदर रिलेटेडच सॅटेलाइट आहे. याच्या आधी सुद्धा पिक्सल नावाची एक कंपनी आहे. सध्या स्पेस सेक्टरमध्ये इंडियन स्टार्टअप्स खूपच चांगलं करत आहे. 2022मध्येच म्हणजे मागच्या वर्षी पिक्सल नावाची जी कंपनी आहे, पिक्सेल PIXXEL, यांनी आनंद नावाचं सॅटेलाइट लॉन्च केलं होतं आणि ते सॅटेलाइट पण SpaceXच्याच रॉकेटद्वारे लॉन्च केलं गेलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ध्रुव स्पेस नावाची एक कंपनी आहे, त्यांनी पण थायबोल्ट नावाचं एक सॅटेलाइट लॉन्च केलं होतं, पण ते इस्रोच्या लॉन्च व्हेकल थ्रू केलं होतं. तर इथे आपण 3 वेगवेगळे सॅटेलाइट्सबद्दल सध्या चर्चा केली. सध्या जे रिसेंटली लॉन्च झालं आहे ते जे आहे ते दिगंतर या कंपनीने लॉन्च केलं आहे. ठीक आहे, एवढं लक्षात राहील. दिगंतरनी लॉन्च केलं आहे, स्पेस वेदरला हे मॉनिटर करणार आहे. कुठल्या मिशनच्या अंडर रॉकेटनी याला लॉन्च केलं आहे? ट्रान्सपोर्टर 6 मिशन आहे हा SpaceXचा. ठीक, चलायचं पुढे. क्लिअर इथपर्यंत गोष्ट? चला नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट महत्वाची बातमी आहे जल मिनिस्ट्रीशी रिलेटेड बातमी आहे. जल मिनिस्ट्री, जल म्हणजे पाणी पुरवठा मंत्रालय. पाणी यवतमाळवाले आपल्याला पाणीच मिळत नाही, तर पाणी म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आपल्यासाठी. तर यांनी काय केलं? जल मिनिस्ट्रीनी
पण हा विषय सेंट्रल जल मिनिस्ट्रीवाला, सेंट्रल गव्हर्नमेंटवाला विषय आहे. काय विषय आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जल मिनिस्ट्रीनी फर्स्ट ऑल इंडिया ॲन्युअल स्टेट मिनिस्टर्स कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली. कुठे ऑर्गनाईज केली? पहिले तर काय ऑर्गनाईज केली ते लक्षात आलं का? जेवढे काही भारतात राज्य आहे या सगळ्या स्टेट्समधले जे वॉटर रिसोर्सेसवाले मिनिस्टर आहे त्या सगळ्या मिनिस्टर्सची मीटिंग ऑर्गनाईज केली, ॲन्युअल कॉन्फरन्स. अशी आतापर्यंत होत नव्हती, पहिल्यांदाच अशी ऑर्गनाईज केल्या गेली. कुठे ऑर्गनाईज केल्या गेली तर ही ऑर्गनाईज केल्या गेली भोपाळमध्ये, मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे, मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये 5 आणि 6 जानेवारीला ही कॉन्फरन्स झाली. याचं एक थीम होती, थीम महत्त्वाची आहे, विचारल्या जाऊ शकते, लक्षात ठेवा. याची जी थीम होती ती होती वॉटर विजन ॲट 2047. वॉटर विजन ॲट 2047 म्हणजे 2047 पर्यंतसाठी पाण्याचं प्लॅनिंग कसं करायला पाहिजे याच्यावर ही मीटिंग होती. कोणी ऑर्गनाईज केली? जल मंत्रालयाने. कोणासाठी होती? जेवढे स्टेट्स आहेत त्या सगळ्या स्टेट्समधल्या वॉटर रिसोर्सेसच्या मिनिस्टर्सची. तर महाराष्ट्रातनं वॉटर रिसोर्सेसचे मिनिस्टर कोण आहे सांगू शकाल? कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, महाराष्ट्राचे वॉटर रिसोर्सेसची मिनिस्ट्री सध्या कोणाकडे आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सेंट्रल लेव्हलला ज्यांच्याकडे वॉटर मिनिस्ट्री आहे, जल मंत्रालय ज्यांच्याकडे आहे, त्यांचं नाव आहे गजेंद्र सिंग शेखावत. ठीक, क्लिअर हा मुद्दा. प्राईम मिनिस्टरनी पण संबोधित केलं याला मीटिंगला, त्याच्यामुळे खूप महत्त्वाची मीटिंग होती. चलायचं पुढच्या मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट मुद्दा काय आहे? डॉक्टर तपन सैकिया टू रिसीव्ह हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ आसाम. नाव काय आहे अवॉर्डचं नाव आहे आसाम वैभव. आसाम वैभव. ठीक आहे, बघा भारतात सगळ्यात हायेस्ट म्हणणं बरोबर नाही, हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड जो आहे भारतातला तो आहे भारतरत्न. त्याच्यानंतर त्याच्याखाली आहे पद्मविभूषण, मग आहे पद्मभूषण, मग आहे पद्मश्री. तर हे असे रँक्स आहे वेगवेगळ्या अवॉर्ड्सचे आपल्याकडे सेंट्रल लेव्हलला भारत सरकारचे. पण असेच प्रत्येक राज्याचे पण अवॉर्ड्स आहे वेगवेगळे. सगळ्याच राज्यांचे असले पाहिजे असं नाही आहे, पण बहुतेक राज्यांचे आहे. जसं महाराष्ट्रातला हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड कोणता आहे माहिती आहे का? महाराष्ट्र भूषण 2021 हा आशा भोसलेंना दिला गेला होता आणि सगळ्यात पहिला दिला होता पु ल देशपांडे यांना, मग लता मंगेशकरांना दिला होता अँड सो ऑन. तर ते महाराष्ट्र भूषण झालं. तसंच आसाममध्ये जो सगळ्यात मोठा पुरस्कार आहे हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड, त्याचं नाव काय आहे? आसाम वैभव. ठीक आहे, आसाम वैभवच्या खालीच मग दुसरा एक अवॉर्ड आहे त्याचं नाव आहे आसाम सौरव, आणि त्याच्या खाली एक आहे तो आहे आसाम गौरव. तर हे 3 नावं लक्षात ठेवायचे आपल्याला. आसामचे 3 सिव्हिलियन अवॉर्ड्स आहे, एक आहे आसाम वैभव, दुसरा आहे आसाम सौरव आणि तिसरा आहे आसाम गौरव. तर आसाम वैभव यावेळेस जो हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे तो कोणाला दिला गेला? डॉक्टर तपन सैकिया यांना दिला गेला. डॉक्टर तपन सैकिया हे ॲक्च्युली मुंबईमध्ये राहणारे डॉक्टर आहे, पण आसामचे आहे. आणि आसाममध्ये आणि नॉर्थ ईस्टमध्ये यांनी बरंच मोठं काम केलं आहे. कुठल्या फील्डमध्ये काम केलं यांनी? तर यांनी केलं आहे कॅन्सर ट्रीटमेंटच्या फील्डमध्ये काम. एक ऑन्कोलॉजिस्ट आहे, म्हणजे असा डॉक्टर जो ट्युमर्सवर काम करतो, तर कॅन्सरवर काम करणारे डॉक्टर आहे. तर यांनी अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर म्हणजे कॅन्सरला लवकरच डिटेक्ट करता आलं पाहिजे या फील्डमध्ये आसाम आणि नॉर्थ ईस्टमध्ये बरंच मोठं काम केलं. त्याच्यासाठी यांना आसाम वैभव अवॉर्ड देण्यात आला. याच्या व्यतिरिक्त मग आसाम सौरव अवॉर्ड पण बऱ्याच लोकांना देण्यात आला, जसे श्री कृष्ण रॉय, जे त्याच्यानंतर गिल्बर्टसन संगमा, नयनमुनी सैकिया, डॉक्टर विनय कुमार सैकिया, डॉक्टर शशिधर फुकान, अशा सगळ्या लोकांना आसाम सौरव पुरस्कार देण्यात आला. आणि आसाम गौरव पुरस्कार मिळालेल्या लोकांची लिस्ट अजून मोठी आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर तपन सैकिया यांचं नाव, यांना आसाम वैभव अवॉर्ड मिळाला आहे. अवॉर्डची अनाऊन्समेंट जी केली ती केली आसामच्या चीफ मिनिस्टर यांनी. नाव सांगू शकता का? कोण आहे आसामचे चीफ मिनिस्टर? इथे नाव दिसेल तुम्हाला. काय नाव आहे? हिमंत बिस्वा शर्मा. ठीक आहे, चलायचं पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. नेक्स्ट जो मुद्दा आहे आपला तो आहे आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याच्याशी रिलेटेड. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. काय आहे? आर्टिकल 19 जो आहे हा आर्टिकल 19 आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनशी रिलेटेड, फंडामेंटल राईट्सशी रिलेटेड. आणि आर्टिकल 21 जे आहे
हा पण फंडामेंटल राईटशी रिलेटेड आहे, पण तो आहे राईट टू प्रायव्हसीशी रिलेटेड. तर हे दोन्ही फंडामेंटल राईटशी रिलेटेड आर्टिकल्स आहे कॉन्स्टिट्यूशनमधले. आता हा विषय समजून घेऊ. काय पहिले याच्या आधी थोडंसं बॅकग्राऊंड समजून घ्यायचं काय आहे. सध्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे जस्टिस DY चंद्रचूड. याच्या आधी चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण होते? ते होते जस्टिस UU ललित. आता ते 70-75 डेजसाठीच चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, पण त्यांनी त्यात एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला. काय निर्णय होता? निर्णय असा होता की रोज जानेवारीपासून रोज एकदा कॉन्स्टिट्यूशन बेंच हे बसेलच. कॉन्स्टिट्यूशन बेंच बसेल म्हणजे काय? सुप्रीम कोर्टाचा एक बेंच जो कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड जे मुद्दे आहे त्याच्यावर एक डिसिजन रोजचं होईलच, असा निर्णय त्यांनी घेतला. त्याच्यामुळे जानेवारीपासून हे कॉन्स्टिट्यूशन बेंचचे निर्णय येणं सुरू झाले. तर एक निर्णय आता 2-3 दिवस आधीच आपण बघितला, डिमॉनिटायझेशन रिलेटेड सुप्रीम कोर्टचा निर्णय आला 4:1 असा. आता 4:1 निर्णय आला, याचा अर्थ काय होतो? 4:1 म्हणजे 4 जज एका पक्षामध्ये आहे आणि एक जजचं मत काहीतरी वेगळं आहे असं आहे ना. तर डिमॉनिटायझेशन रिलेटेड जो निर्णय आला होता त्याच्यात 4 जजेस म्हटले की हे कायद्याच्या विरुद्ध नव्हतं आणि एक जज यांचं म्हणणं थोडंसं वेगळं होतं. तर याला म्हणतात 4:1 जजमेंट येईल. तर असाच कॉन्स्टिट्यूशन बेंचचा आत्तासुद्धा 4:1 एक निर्णय आला आहे. काय निर्णय आहे हा तो आपण समजून घेऊ. काय म्हटलं याच्यात? आर्टिकल 19 and 21 राईट्स, याच्या आर्टिकल 19 and 21 नुसार जे मिळणारे आपल्याला राईट्स आहे कॅन बी एन्फोर्स्ड अगेन्स्ट विरुद्ध प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स अँड एंटिटीज. प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स अँड एंटिटीजच्या विरुद्ध पण आता या राईट्सला एन्फोर्स केल्या जाऊ शकतं. म्हणजे काय? उदाहरणातून समजून घेऊ. आपल्याकडे एक राईट आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ फ्री स्पीच आहे आपल्याला. राईट टू फ्री स्पीच ज्याला आपण म्हणतो, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. आता फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जर आपल्याला आहे तर आपण बोलू शकतो काही पण. उद्या जर असं झालं की तुमच्या तोंडावर चिकटपट्टी चिपकवली आणि म्हटलं बोलू नका, तर तुम्हाला तुमच्या फंडामेंटल राईट्सपासून रोखल्या जात आहे. आणि हे कोण रोखत आहे? तर भारत सरकार तुम्हाला रोखत आहे असा त्याचा अर्थ होईल. मग तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे म्हणू शकता की मला माझ्या फंडामेंटल राईट्स मिळत नाही आहे, तर मग भारत सरकारच्या अगेन्स्ट तुम्ही केस करू शकता. बरोबर? तिथे तुम्ही म्हणू शकता की मला माझे फंडामेंटल राईट्स मिळत नाही आहे. पण ही केस कोणाच्या अगेन्स्ट होईल? ही केस होईल भारत सरकारच्या अगेन्स्ट. आता याच्या आधीपर्यंत काय होतं की समजा भारत सरकारने तुमच्या तोंडावर चिकटपट्टी नाही लावली, दुसऱ्या कोणीतरी लावली. म्हणजे समजा मीच लावली तुमच्या तोंडावर एक चिकटपट्टी आणि मी जर म्हटलं बोलायचं नाही, तर मग तुमच्या फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होत आहे का? आता नाही. आता तुम्ही माझ्या अगेन्स्ट कंप्लेंट नाही करू शकत की माझ्या फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होत आहे. दुसरी काहीतरी केस करा, पण फंडामेंटल राईट्सची केस नाही होऊ शकत. का? कारण मी एक इंडिव्हिज्युअल होतो. पण आता हा निर्णय सुप्रीम कोर्टाने बदलला. सुप्रीम कोर्टाने आता काय म्हटलं की समजा चिकटपट्टी भारत सरकारने लावा की एखाद्या प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलनी लावा, केस त्याच्याही अगेन्स्ट हे फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होत आहे अशी चालेल. पहिले फक्त भारत सरकारच्या अगेन्स्ट हे चालत जायची. अगेन्स्ट पहिले काय होतं? फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडिया होतं, किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे कुठली पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच नाही, नुसती कुठली पण गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटही असू शकते, ग्रामपंचायत पण असू शकते, कुठलंही. पण पहिले हे फक्त सरकारच्या अगेन्स्ट चालायचं. आता ते कोणाच्या अगेन्स्ट चालू शकतं? प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स आणि एंटिटीजच्या अगेन्स्ट पण चालू शकतं. मग असा कोणता दुसरा राईट आहे का की जो फंडामेंटल राईट आहे पण प्रायव्हेट एंटिटीज किंवा इंडिव्हिज्युअलच्या अगेन्स्ट चालतो? तर आहे. एक उदाहरण म्हणजे अनटचेबिलिटीचा. बरोबर आहे. आता अनटचेबिलिटीचा जर कोणाला अनुभव आला की त्याला अनटचेबल म्हणून ट्रीट केला जात आहे, तर तो फक्त भारत सरकारच्याच अगेन्स्ट केस करू शकतो असं नाही आहे. फंडामेंटल राईटचं उल्लंघन इथे भारत सरकार नाही करत आहे. आता इथे फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन कोणाद्वारे होत आहे? एक प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलद्वारे होत आहे. त्याच्यामुळे कारवाई त्याच्या अगेन्स्ट पण होईल. तर भारत सरकार नाही, कुठली पण सरकारला आता फक्त याच्याकडे लक्ष नाही देत आहे की सरकारकडनंच कुठल्या तरी फंडामेंटल राईटचं व्हायलेशन होणार नाही, तर आता सरकारला याच्याकडे पण लक्ष द्यावं लागेल की कोणी दुसरा व्यक्ती, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल किंवा दुसरी कुठली एंटिटी सुद्धा कोणाचं फंडामेंटल राईटचं व्हायलेशन नाही करत आहे. ठीक आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आला आहे, कॉन्स्टिट्यूशन बेंचकडनं आलेला आहे आणि हा निर्णय पण 4:1 आलेला आहे.
तर प्रश्न जर विचारतील तर हा विचारला जाऊ शकतं की कुठल्या आर्टिकल्सबद्दल हा निर्णय आला होता. लक्षात ठेवा, इट इज अबाउट आर्टिकल 19 अँड 21 ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. क्लिअर हा मुद्दा. चलायचं पुढच्या मुद्द्याकडे. ओके, लेट अस नाउ मूव ऑन टू दी नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट काय आहे? GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. याचा जो अंदाज बांधला आहे तो सध्या एनएसओनी बांधला, एनएसओनी बांधला आहे ना, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. एनएसओनी म्हटलंय की भारताचा GDP 2022-23 मध्ये 7.0% राहील. असं बरेचसे ऑर्गनायझेशन्स प्रत्येक देशाबद्दल GDPचा अंदाज बांधत असतात. बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स आहेत. RBI पण अंदाज बांधत असतं. जसं RBIने जो मागे अंदाज बांधला होता तो म्हटलं होतं की आपण 7% आपला GDP राहील. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं काही दिवसांनी की यार मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जरा गडबड चालू आहे, तर 7% आपण कदाचित अचीव करू शकणार नाही. तर यांनी मग आपला फोरकास्ट, याला म्हणतात GDPचा फोरकास्ट करणे, तर GDP फोरकास्ट यांनी रिवाईज केला. आणि GDP फोरकास्ट आता किती केला आहे त्यांनी? आता फोरकास्ट केला त्यांनी 6.8%. हा 7%, 6.8% हे आकडे कोणाचे आहे? हे आहे RBIचे. तर हे RBIचा फोरकास्ट होता. आता जो मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे तो मुद्दा काय आहे की नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, एनएसओचा फोरकास्ट किती आहे? एनएसओचा फोरकास्ट आहे 7%. ठीक आहे ना. तर हे प्रत्येक ऑर्गनायझेशन फोरकास्ट करत असतं. तुम्हाला एक टेबल दाखवतो मी, त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल. बघा, सॉरी, ही इमेज दिसते, मोठी इमेज आहे ना. हां, याच्यावर बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्सचे नावं आहे आणि प्रत्येक ऑर्गनायझेशननी 2021-22 मध्ये किती केला होता फोरकास्ट भारतासाठी, आणि 2022-23 मध्ये भारतासाठी किती फोरकास्ट केला आहे, GDPचा फोरकास्ट किती केला आहे हे याच्यात तुम्हाला दिसेल. तर बरेचसे ऑर्गनायझेशन्स आहेत. तुम्ही इथे बघू शकत असाल तर फिच आहे, HSBC बँक आहे. पण इथे तुम्ही बघा की RBIचा फोरकास्ट, आपल्याला फोकस कोणत्या महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन्सवर करायचं बघा. RBIचा फोरकास्ट तुम्हाला दिसेल 21-22 मध्ये 9.5% होता, पण आता इट इज 6.8%. सध्या किती आहे RBIचा फोरकास्ट? 6.8% आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड बँकनी इंडियाच्या GDPचा फोरकास्ट किती केला आहे? 6.9% केला आहे, म्हणजे 0.1% जास्त RBI पेक्षा. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं जे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक येतं त्यांनी पण भारताचा फोरकास्ट 6.8% केला आहे ना. मग बाकीच्या पण बऱ्याच ऑर्गनायझेशन आहेत, जसं फिक्की आहे, त्याच्यानंतर OECD आहे, गोल्डमॅन सॅक्स आहे, इव्हन CI आहे, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज. यांचा अजून यायचा आहे फोरकास्ट, इकडे दिला नाही पा, ब्लँक आहे इथे, यांचा अजून फोरकास्ट यायचा आहे. अशा बऱ्याच ऑर्गनायझेशनचा फोरकास्ट इथे दिसेल. इव्हन स्टेट बँक ऑफ इंडियानी पण फोरकास्ट केला इंडियाच्या GDPचा. तो किती केला आहे? 6.8% वर. आणि आत्ता कोणाचा डेटा आला? आत्ता डेटा आला यांचा, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसचा, NSO. तर मागच्या वर्षी यांनी किती केला होता फोरकास्ट? 2021-22 साठी इट वॉज 8.9%. आणि आता किती केला आहे? आता यांनी केला आहे, आताच आपण घेतलं 7.0%. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. परीक्षेत प्रश्न असा येऊ शकतो की NSOनी भारताचा GDPचा फोरकास्ट सन 2022-23 साठी किती केलेला आहे? अपने को ध्यान में रखना है, कितना किया? 7%. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट मुद्दा आहे हॉकी इंडियाच्या वर्ल्ड कप, म्हणजे हॉकीच्या वर्ल्ड कपशी रिलेटेड. मी तुम्हाला एक प्रश्न इथे आधी विचारतो, त्याचं उत्तर तुम्ही मला सांगा. हॉकीचा जो वर्ल्ड कप होणार आहे ना, हा वर्ल्ड कप होणार आहे 13 जानेवारीपासून 29 जानेवारीमध्ये भुवनेश्वर आणि राऊरकेलामध्ये. हे आपण बरेचदा बघितलं आहे. मी तुम्हाला याच्याशी रिलेटेड एक बातमी सांगितली होती की त्याच्यासाठी FIH जो हॉकी वर्ल्ड कप होता याच्यासाठी बेवरेज पार्टनर म्हणून कोणाला निवडला? ऑफिशियल बेवरेज पार्टनर हे कोणत्या ड्रिंकला किंवा कोणत्या कंपनीला ऑफिशियल बेवरेज पार्टनर म्हणून निवडलाय हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक. आता हा पार्टनरशिप यांनी कोणाची केली आहे? तर इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन जे आहे यांनी आता टायअप जे केलं आहे हे केलं आहे JSW सोबत. कशासाठी? ग्लोबल वर्ल्ड कप पार्टनर म्हणून. तर JSW स्पोर्ट्स ही भारताची एक खूप महत्त्वाची ऑर्गनायझेशन सध्या बनली आहे स्पोर्ट्सच्या फील्डमध्ये.
कारण यांनी बरेचसे जितके लोक आपल्या ऑलिम्पिकमध्ये जे चांगलं प्रदर्शन करत आहे, एशियन गेम्समध्ये चांगलं प्रदर्शन करत आहे, यांचं ट्रेनिंग करण्याची जबाबदारी जी घेतली आहे ती घेतली आहे JSW स्पोर्ट्स या कंपनीने. तर JSW स्टीलवालेच JSW स्पोर्ट्स ही कंपनी आहे ना. तर यांनी ऑलिम्पिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बनवलं आहे ना. त्याच्यानंतर वेगवेगळे ऑलिम्पिक ट्रेनिंग सेंटर्स यांनी बनवले. तर हा जो 15वा एडिशन आता होणार आहे FIHचा म्हणजे इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचा जो 15वा एडिशन वर्ल्ड कपचा होणार आहे, कधी होणार आहे 10 वेळा चर्चा केली आपण आता. याचा 13 जानेवारीपासून तर 29 जानेवारीपर्यंत भुवनेश्वर आणि राऊरकेलामध्ये त्याच्यात JSW स्पोर्ट्स त्याचे इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे पार्टनर असणार आहे. ठीक, क्लिअर हा मुद्दा. चलायचं पुढे. चलो लेट अस नाउ मूव ऑन टू दी नेक्स्ट पॉइंट. पुढे काय आहे बस दिसता नाही इथे काय चालला, गाडी चालली आहे मस्त. कोणती गाडी आहे ही? रेसिंगची कार आहे, बरोबर आहे. कोणती रेसबद्दल बोलतोय आपण? आपण फॉर्म्युला 1 रेसबद्दल बोलतोय का? नाही, आपण बोलत आहे फॉर्म्युला E रेसबद्दल. फॉर्म्युला E. आता हे फॉर्म्युला E काय आहे? तर फॉर्म्युला 1 म्हणजे तर फॉसिल फ्युएलवर चालणारी कार राहते त्याच्यात. फॉर्म्युला E म्हणजे इलेक्ट्रिक कार्सची सगळ्यात मोठी रेस, इलेक्ट्रिक कार्स, म्हणून याचं नाव काय दिलं आहे? फॉर्म्युला E. तर ही फॉर्म्युला E पहिल्यांदा भारतात होणार आहे हे आपण बघितलं होतं आहे ना. आणि ती कुठे होणार आहे? तर ती होणार आहे हैदराबादमध्ये. तर हैदराबादमध्ये पहिल्यांदाच फर्स्ट एव्हर फॉर्म्युला E वर्ल्ड चॅम्पियनशिप रेस ही होणार आहे. याचं तसं 9वं एडिशन आहे, हे 9th एडिशन. असं नाही आहे की पहिलंच एडिशन आहे, 9th एडिशन आहे. 9th एडिशनमध्ये जगभर वेगवेगळ्या रेसेस होणार आहे. त्याच्यात पहिली जी रेस आहे ती मेक्सिको सिटीमध्ये झाली, दुसरी जी रेस आहे ती रियाधमध्ये झाली, आणि आता तिसरी जी रेस आहे ती कुठे होणार आहे? ती होणार आहे हैदराबादला. ठीक आहे. तर महत्त्वाचं काय याच्यात की याचं नेट झिरो कार्बनवाला स्पोर्ट आहे हा. कारण आउटपुट काय आहे? काहीच नाही, कारण इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या सगळ्या गाड्या आहे. आणि कधी होणार आहे? तर फेब्रुवारीच्या 11 तारखेला होणार आहे ना. आणि ही तिसरी रेस आहे या सीझनमधली. पहिली झाली मेक्सिकोमध्ये, दुसरी झाली रियाधमध्ये, आणि दुसरी झाली रियाधमध्ये, आणि तिसरी होत आहे आता हैदराबादमध्ये. याच्यात नाही का एक कार सगळ्यांना बघायला मिळणार आहे. ती कार कोणती आहे? द जेन 3 कार. जेन 3 आणि हॅनकुकचे टायर्स लागले असतील याला. ही जी जेन 3 कार आहे, जनरेशन 3 वाली कार असं म्हणा त्याला, जेन 3 कार. तर जेवढ्या कंपनीज पार्टिसिपेट करत आहे ना त्या सगळ्या कंपनीकडे हीच कार आहे, जेन 3 कार. आणि ही फास्टेस्ट, एकदम लाईट वेट कार, इलेक्ट्रिकवर चालणारी फास्टेस्ट कार आहे ही. तर ही आपल्याला तिथे हैदराबादच्या फॉर्म्युला E वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसमध्ये बघायला मिळेल. जे जवळ असतील हैदराबादच्या ते नक्की जा, ही रेस बघून या. ठीक, चलायचं पुढे. भारताची एक टीम आहे बरं याच्यात, महिंद्राची गाडी याच्यात धावणार आहे. महिंद्राची गाडी धावणार आहे म्हणजे महिंद्रा कंपनी आहे, यांची कार जी असणार आहे ही जेन 3च कार असणार आहे. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर. जो नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे सायलेंट व्हॅलीशी रिलेटेड एक मुद्दा. सायलेंट व्हॅली कुठे आहे माहिती आहे का? सायलेंट व्हॅली आहे निलगिरी पर्वतांच्या मध्ये. निलगिरी पर्वत आहे ना साऊथमध्ये, तर निलगिरी पर्वतांच्या मध्ये ही एक व्हॅली आहे, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क याला म्हणतात. काय म्हणतात याला? सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क. सॉरी, फोटो गेला का आपला? हा फोटो. तर सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हा कुठे आहे? केरळमध्ये आहे ना. कुठे? निलगिरी हिल्सच्या मध्ये. म्हणजे आजूबाजूने सगळे निलगिरी हिल्स आहे आणि मध्ये आहे सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क. खूप वेगवेगळ्या बर्ड्सच्या आणि ॲनिमल्सच्या स्पेसीससाठी प्रसिद्ध असलेला आहे. प्रत्येक नॅशनल पार्कसारखा इथे पण सर्वे होतो. तर सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कमध्ये पण सर्वे करण्यात आला, आणि यावेळेस जो सर्वे करण्यात आला त्याच्यात वेगवेगळे 30 इंडिव्हिज्युअल्स आणि जवळपास 7 वेगवेगळे फॉरेस्टचे ऑफिशियल्स हे जंगलात राहिले. तिथे त्यांनी कॅम्पिंग केली आणि मोजले कोणते कोणते वेगवेगळे ॲनिमल्स आणि बर्ड्स तिथे आहे. तर त्यांच्या असं लक्षात आलं सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कमध्ये यावेळेस की 175 नवीन स्पेसीज तिथे आढळल्या. किती? 175 न्यू स्पेसीज तिथे आढळल्या आहे, प्लांट्सच्या, ॲनिमल्सच्या, बर्ड्सच्या सगळ्याच. आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे काय? 17 नवीन स्पेसीज ऑफ बर्ड्स तिथे बघायला मिळाले. किती आनंदाची बातमी! आपण नवीन प्रकारचे पक्षी त्या सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कमध्ये बघायला मिळाले. 17 नवीन प्रकारचे पक्ष्यांच्या स्पेसीज पाहायला मिळाल्या.
त्याच्यात ब्राऊन वूड आऊल सापडला, त्याच्यानंतर बँडेड बे कुकू होता, इंडियन नाईटजार होता, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर, जंगल नाईटजार, लार्ज कुकूश्राईक आणि मलाबार कुकूश्राईक यासारख्या 17 नवीन बर्ड्सच्या प्रजाती तिथे बघण्यात आल्या आहेत. त्याच्यामुळे ही एक चांगली बातमी आहे की बर्ड्स त्या जागेला प्रेफर करत आहे. याच्यामुळे तिथलं जे काय म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यासाठी हे खूप चांगलं आहे. क्लिअर हा मुद्दा. प्रश्न येऊ शकतो की सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क कुठे आहे, तर लक्षात ठेवा हा केरळमध्ये आहे. ठीक आहे, निलगिरी पर्वतांच्या मध्ये. चलो अब चलते अगले पॉइंट पे. नेक्स्ट मुद्दा काय आहे आपला? नेक्स्ट मुद्दा आहे नवीन ग्रँडमास्टर भारताला मिळाले आहेत. भारताला नवीन ग्रँडमास्टर जो मिळाला आहे तो एक 16 वर्षाचा मुलगा आहे. त्याचं नाव आहे एम प्रणेश, है ना. प्रणेश एम म्हणा किंवा एम प्रणेश. हे इंडियाचे 79th ग्रँडमास्टर झाला आहे हा मुलगा. 16 वर्षाचा हा मुलगा आहे, 79th ग्रँडमास्टर झाला आहे. फिडे जी ऑर्गनायझेशन आहे जी सगळ्यांना रेटिंग्स देते, चेसची रेटिंग्स आणि रँकिंग्स फिडे करत असते, है ना. म्हणजे पूर्ण जगभर चेसला ऑर्गनाईज करण्याचं काम फिडे करते. तर यांच्या रेटिंग्समध्ये 3 वेगवेगळे नॉर्म्स क्लिअर करावं लागतात. तर हे यांनी पूर्ण केल्यामुळे आता हे ग्रँडमास्टर झाले. ग्रँडमास्टरच्या आधी हे होते IM म्हणजे इंटरनॅशनल मास्टर. तर पहिले व्यक्ती बनतो इंटरनॅशनल मास्टर, मग बनतो ग्रँडमास्टर. तर आता हे 79th ग्रँडमास्टर भारतात. आता हे तर 79 झाले, म्हणजे भारतात सध्या 79 ग्रँडमास्टर्स आहे. जगात कुठल्या कंट्रीमध्ये सगळ्यात जास्त ग्रँडमास्टर आहे माहिती आहे का? रशिया. रशियामध्ये 200च्या वर ग्रँडमास्टर्स आहे. इतका पॉप्युलर आहे तिथे चेस हा स्पोर्ट्स की तिथे 200च्या वर ग्रँडमास्टर्स आहे. त्याच्यानंतर आहे युनायटेड स्टेट्समध्ये. तर युनायटेड स्टेट्समध्ये 100-125च्या जवळपास ग्रँडमास्टर्स आहे. मग चायना येतं आणि मग येतं इंडिया. आणि युक्रेनसारखा छोटासा देश आता रशियाचा शेजारीच असल्यामुळे दोन्ही त्या कंट्रीजमध्ये पॉप्युलर आहे चेस. तर युक्रेनमध्ये पण 50-60 ग्रँडमास्टर आहेत. छोटासा एवढासा देश आपण 50-60 ग्रँडमास्टर आहे. ठीक आहे. तर ही काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी विचारलं जाऊ शकतं की इंडियाचे 79 ग्रँडमास्टर कोण आहे? नाव लक्षात ठेवा, प्रणेश एम. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटकडे. नेक्स्ट मुद्दा. काल तुम्हाला मी म्हटलं होतं जेव्हा क्लास आपण घेतला होता तेव्हा की 17वा जो प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्ड आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा केली होती. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की 27 लोकांना तो प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्ड दिला जाणार आहे आणि या 27 लोकांची लिस्ट मी तुमच्यासमोर आणील. तर ही लिस्ट जी आहे मी आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. याच्यात सोबत आपल्याला एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे की या वर्षीची थीम काय आहे ती काल सांगण्यात राहून गेली होती, म्हणून त्याची थीम लक्षात ठेवा. ती आहे हा 70th प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्ड आहे आणि याची जी थीम आहे ती आहे डायस्पोरा रिलायबल पार्टनर्स फॉर इंडियाज प्रोग्रेस इन अमृतकाल. ठीक आहे ना. डायस्पोरा म्हणजे भारताचे लोक जे बाहेर राहतात या सगळ्या लोकांचा ग्रुप असं समजा. रिलायबल पार्टनर्स फॉर इंडियाज प्रोग्रेस इन अमृतकाल. तर हे प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्ड जे राहतात हे अशा व्यक्तींना दिले जातात की जे NRIs आहे किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे. NRI म्हणजे कोण? की जो व्यक्तीचा पासपोर्ट इंडियन आहे पण तो सध्या बाहेर राहतो आहे, त्याला म्हणतात नॉन रेसिडेंट इंडियन. आणि PIO म्हणजे असा व्यक्ती की ज्याच्या जवळ पासपोर्टच दुसऱ्या कंट्रीचा आहे पण त्याचे आई वडील किंवा पहिले तो हे भारतात राहायचे, यांना म्हटलं जातं पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. तर अशा लोकांनी जे जगभर आहे आणि त्यांनी मोठं नाव कमवलं आहे ते भारतासाठी बरंच काम करत असतात. अशा व्यक्तींना सन्मानित करण्याची भारत सरकार आपली जबाबदारी समजतं आणि म्हणून हा अवॉर्ड देण्यात येतो. तर 27 लोक निवडले आहे. 27 लोकांची जी लिस्ट आहे ती तुम्हाला इथे नेक्स्ट स्लाईडला बघायला मिळून जाईल. तर ही आहे त्या 27 लोकांची लिस्ट. कोणत्या कोणत्या फील्डमधनं ते लोक आले हे पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. जगदीश चेनुपती, संजीव मेहता, दिलीप लौंडो, अलेक्झांडर मलायकायल, जॉन वैकुंठम अय्यर लक्ष्मणम. तर हे जसे कॅनडावरून आहे तर इथे तुम्हाला कंट्रीज पण दिसेल, कुठल्या फील्डमधनं ते आले आहे हे पण दिसेल आणि इथे तर तुम्हाला सगळ्यांचे यांचे नावं दिसेल, है ना. जसं मी तुम्हाला काल जेव्हा सांगितलं होतं म्हटलं होतं तेव्हा की गयानाचे प्रेसिडेंट है ना मोहम्मद इरफान अली यांचं नाव तुम्हाला मी कालच सांगितलं होतं. मोहम्मद इरफान अली यांना 17वा भारतीय प्रवासी सन्मान देण्यात येणार आहे बा.
यांचं पण नाव तुम्हाला इथे 10व्या नंबरवर दिसेलच. गयानाचे हे प्रेसिडेंट आहे, इंडियन ओरिजिन मुस्लिम फॅमिली मधनं आलेले आहे ते. ठीक, तर हे होते आजचे 7 जानेवारीचे सगळे मुद्दे. 9 जानेवारीला आता आपण भेटू. 8 आणि 9 दोन्ही दिवसांचे मुद्दे घेऊन. तुम्ही इथपर्यंत थांबले, ऐकलं, याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच.